नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे मस्त असे तांदूळ आणि गाजरचा मिक्स असा तांदूळ आणि गाजरापासून मस्त असा नाश्ता। चला तर बनवूया। तांदूळचा नाश्ता बनवण्यासाठी मी तांदूळ 2-3 तास पाण्यामध्ये भिजू घातले होते। तर तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक पेस्ट बनवून घेतली। आता याच्यामध्ये मी गाजर टाकणार आहे। गाजर हा खिसलेला टाकायचा। तर मी गाजर खिसून घेतला। आता हा गाजरचा खिस याच्यामध्ये टाकून घेते मी। तर गाजर आणि या तांदळाचा खूप छान नाश्ता तयार होतो। याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं, लाल चटणी टाकायची, तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। खूप छान हा गाजराचा नाश्ता तयार होईल, गाजर आणि तांदळाचा। तर व्यवस्थित मिक्स करायचं। तुम्ही याच्यामध्ये दही टाकलं तरी चालेल। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि 10-15 मिनिटं याला असं झाकून ठेवायचं। नंतर झाकून ठेवायचं। झाकल्यानंतर याच्यामध्ये एक कांदा टाकायचा चिरलेला, बारीक चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कांदा नंतर टाकायचा, अगोदर नाही टाकायचा। नंतर मी एका तव्याला तेल लावून घेतलं। तव्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती हा नाश्ता बनवायला घ्यायचा। तर खूप छान होतो हा तांदूळ आणि गाजराचा नाश्ता। चॅनलवरती नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता तवा चांगला तापू द्यायचा आणि तव्यावरती हे मिश्रण टाकून घ्यायचं। जे आपण बनवलं होतं तांदूळचं पिठाचं, ते मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त असे नाश्ता बनवून घ्यायचा। तर हा नाश्ता खोबऱ्याच्या चटणीसोबत खूप छान लागतो, टोमॅटो सॉससोबत पण खूप छान लागतो। तर तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या। तर असा मस्त कुरकुरीत नाश्ता तयार होतो हा। तांदळाचा जास्त वेळ लागत नाही, खूप लवकर बनवून तयार होतो। तर साईडने याला तेल सोडायचं आणि मस्त असा कुरकुरीत भाजून घ्यायचा। हा सहजच उलटला जातो, जास्त वेळ पण लागत नाही आणि खूप लवकर बनवून तयार होतो। तर असे मस्त कुरकुरीत असे सर्व मी नाश्ता बनवून घेते। तर बघा, मी सर्व नाश्ता बनवून घेतला आणि खूप कुरकुरीत असा नाश्ता तयार आहे। तुम्हाला जर हा नाश्ताची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।